पण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती त्यांनी विश्वास नाही दाखवला आणि म्हणूनच त्यांना हे चित्र भोगावं लागलं. मीनाताईने सांगितलं की हिरव्याचा बंदोबस्त करावा लागेल. ताई, मी तुझे खरंच आभार मानतो. तुम्ही जर असं बोलल्या नसत्या ना तर केवी एवढ्या इमानदारीने माझ्या बरोबर राहिले नसते. माझे नगरसेवक पडून गेले तिथले, पण तरी लोकांनी सांगितलं की नाही, ऊपर रत्न भाभी को छोड़ देंगे. मी जेव्हा भेटतो तेव्हा मला सांगायचं की भैया वार्ड में कुछ भी हो, पण नगराध्यक्ष के लिए रत्ना भाभी इस शहर में होना, असे बोलणारे सुद्धा हजारो लोक मला भेटले. माझं अर्ध काम हिनाताईनेच करून दिलं. हिनाताईला वाटत होतं की बाबा अख्खे हिंदू तिच्या मागे लागतील. ताई, माझा हिंदूंना नाही पण RSSच्या विद्वानांना माझा प्रश्न आहे की जे गायीच्या खरेदी विक्रीमध्ये पैसे खातात ते हिंदू होऊ शकतात का, एवढाच खुलासा मला RSSच्या लोकांकडनं पाहिजे. ज्यांनी आयुष्यभर आदिवासींच्या योजनेमध्ये पैसे घालले, गोमातेच्या खरेदी विक्रीमध्ये पैसे घालले आणि त्या फक्त हिंदुत्वाच्या गप्पा करण्याचा प्रयत्न करत होतात. यांचे भाऊ बी एवढे, दोघं भाऊ विद्वान आहेत, एक राजू दादा आणि एक शरद दादा. शरद दादा का पार्सल नवापुर में ये भरत दादा ने ऐसा रिकामा करा कि उसका दीवार भी उगा नहीं. एक भी नगरसेवक निवडला नाही अभिजित दादा त्याचा. राजू दादा त्याचे कर्मचारी त्याने पाठवले इथं. काँग्रेसच्या उमेदवारांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं. विजय कुमार गावित साहेबांनी फार प्रयत्न केले की काँग्रेसचं तिकीट पप्पू कुरेशीला भेटलं पाहिजे, पण काँग्रेसमध्ये बी माणुसकी होती थोडीफार शिल्लक. ती हिनाताई म्हणतेच की याच्या रक्तामध्ये आज बी काँग्रेस आहे. काँग्रेसवाल्यांना बी माहिती आहे ताई की नवापूरचा आमदार बी आणि त्यांचा लोकसभेचा खासदार बी आम्ही सर्व होतो म्हणूनच निवडून आले, नाही ते निवडून आले नसते. यांनी किती षडयंत्र केले, फार ठिकाणाहून प्रयत्न करून बघितले, पण लोक हुशार आहेत. मैं यहाँ के मंच से भी मुस्लिम समाज के आभार मानता कि तुमने पहली बार दिमाग से वोट करा, नहीं तो तुम्हारे वोट खराब होने की कोशिश करने वाले बहुत इब्लिस इस शहर में घूम रहे थे. पर लोग समझदार थे. मेरे नंदनगरी का इंसान समझदार था और इसके लिए नतीजा भी ये निकला. माझी विनंती है तुम्हाला आता कि अब चुनाव हो गया, सब कुछ हो गया, अब काम करना है. मैं तुमसे और 22 दिन मांगूंगा. 22 जनवरी को मैं नंदुरबार में आने वाला है. मैं कल सुबह और जाऊंगा. मुझे बंबई जाना है, मेरा इलाज चालू है. 22 जनवरी को मेरा इलाज खत्म होगा और उसके बाद मैं ईमानदारी से 26 जनवरी से म्युनिसिपैलिटी चलाने की तुम्हारे लिए कोशिश करूंगा. 3 साल से प्रशासक का राज था. 3 साल से तुम्हारी हर उम्मीद पूरी हुई ऐसा मैं नहीं मानता. एक दिन में सब नहीं होगा, पर कोई भी हालत में 1 साल में जैसा नंदुरबार पहले था वैसा बनाने का प्रयास मैं और शिरीष दादा, विकी बाबा मिलके करेंगे. खाली तुम्हारी साथ होना.
और तुमने इतना चुन के दिया, इतने नगर सेवक। ठीक है, मेरे मुस्लिम भाई 4 गिर गए, वहां भी बोल रहे मेरे ख्याल से कि चंदू भैया ने जिनको गिरा है। मला तर आश्चर्य वाटतं। अरे मेरे नगर सेवक जिनको मैंने खड़ा किया और उनको मैं गिराऊंगा, ये धंधे तुम ही कर सकते, मैं नहीं कर सकता। मेरे लिए तो एक ही गाना है आज की तारीख में, किधर गया हो? हार गए बैरी, रघुवंशी जीत गए। ताईला विनंती आहे, गावित साहेबाला विनंती आहे, मैं ताई के पप्पा को हाथ जोड़ के विनंती करता कि अभी भी वक्त गया नहीं है, ताई का इलाज कराओ, ताई का इलाज कराओ, इलाज। नहीं तो एक बार अगर केस वाया गई तर मग ते डॉक्टरच्या भाषेत म्हणतात ना की ऑपरेशन सक्सेसफुल बट पेशेंट इज डेड। कुछ काम की रहेंगी नहीं मेरी ताई, काय बोलते काय नाही। अरे वार्ड नंबर 1 ते 9 मध्ये 18 नगरसेवक एका लाईनीमध्ये आमचे निवडले, तुमच्या बिवारा बी उगला नाही आणि तरी म्हणतात की फक्त वोट जिहाद। लव जिहादच्या बदले वोट जिहाद बोलली तर काय मला नाही माहिती, आमच्या दादाकडून मालूम। वोट जिहाद हो झालं नंदुरबार मध्ये। अरे इतनी घटिया सोच नंदुरबार के लोगों की नहीं है, तुम्हारी है। आम्ही पहिले पण 6 वार्डामध्येच रवी बापू मायनस होतो, मागच्या निवडणुकीत बी 6 वार्डामध्येच आम्ही मायनस होतो, असं माझं मत आहे। आज भी हम 6 वार्ड में माइनस है, वार्ड थे 20, 6 में माइनस है, 14 में प्लस है। पण तरी त्यांना वाटतं की नाही फक्त मुस्लिम समाजाच्या जीवावर मी निवडलो, नाही, हिंदूंनी बी आम्हाला मतं दिली, आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे। आम्ही मुस्लिमांचा भी आदर करतो, आम्ही सर्व धर्म समभावाच्या नाऱ्यानेच राजकारण करतो। प्रत्येक समाजाला मान सन्मान देणं हे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचं कर्तव्य आहे। आम्ही इकडे काय बोलायचं तिकडे काय बोलायचं असा धंदा करत नाही। असंख्य हिंदू वार्डामध्ये सुद्धा आम्हाला मतं मिळाली। हे खरं आहे की प्रभाग नंबर 20 मध्ये आम्हाला कमी लीड आहे। स्वामी समर्थाचा परिवार तिकडे जास्त राहतो। स्वामी समर्थाच्या नावाने सुद्धा अविनाश भाऊ रोज मतं मागत होते। माझी अविनाश भाऊला भी विनंती है कि कोई भी चुनाव आएगा तो आप इनके भरोसे लगना मत, नहीं तो तेरी बची कुछ भी प्रॉपर्टी नहीं बिकाया तो इनका नाम भी गावित नहीं, इतना ख्याल में रखना।